सोलापूर शहरामध्ये गुटखा खावा झालाच पाहिजे. सोलापूर शहरामध्ये गुटखा खावा पण झालाच पाहिजे. सोलापूर शहरात गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू विक्रेते व पुरवठादार यांच्यावर कारवाई करून सोलापूर शहरात कायमस्वरूपी गुटखा व माव्यावर बंदी घाला म्हणून युवा विकास सेनेने आंदोलन सुरू केला आहे. नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष, युवा विकास सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य. आज आमच्या या बेमुदत धरणे आंदोलनाचा 4था दिवस आहे. गेल्या 4 दिवसापासून सोलापूर जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय पूनमगेट येथे युवा विकास सेनेच्या माध्यमातून आमचा बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. सोलापूर शहरामध्ये अनधिकृत गुटखा व त्याचबरोबर सुक्का व कच्चा मावा, सुगंधी तंबाखू विक्रेते व पुरवठादार यांच्यावर कारवाई करा म्हणून आम्ही या ठिकाणी 4 दिवसापासून आंदोलन करत आहे. 24 फरवरी रोजी अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालय यांच्याकडे याच विषयावर आम्ही तक्रारी अर्ज दिला होता, परंतु कारवाई न झाल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. गेल्या 4 दिवसापासून आमचा या ठिकाणी आंदोलन आहे. आम्हाला अशी संशय आहे की सोलापूर शहरामध्ये अनधिकृत गुटखा विक्रेते, अनधिकृत कच्चा व सुक्का मावा, सुगंधी तंबाखू विक्रेते व पुरवठादार यांच्या सोबत आर्थिक संगनमत हे संशय आम्हाला अधिकारी सोबत आहे. कारण गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, परंतु कुठल्याही अधिकाऱ्याने आमच्या या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. कारण शासनाने जे महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधक गुटख्यावर प्रतिबंधक लावलेला आहे, परंतु सोलापूर शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर कुठल्याही ठिकाणी कुठल्याही चौकामध्ये जाऊन बघा, सहजपणे तुम्हाला त्या ठिकाणी गुटखा आणि मावा पान टपऱ्यामध्ये, किराणा दुकानमध्ये अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. एक 10-15 वर्षाच्या मुलाला जर तुम्ही विचारलात की बाबा या ठिकाणी गुटखा कुठं मिळतात, मावा कुठं मिळतात, तर तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी गुटखा आहे, ज्या ठिकाणी मावा आहे, ते मुलगा तुम्हाला दाखवू शकतात की बाबा या ठिकाणी गुटखा आहे, या ठिकाणी मावा आहे. अशा प्रकारे सोलापूर शहरामध्ये बिनधास्तपणे कुठलीही भीती न घेता हे गुटखा विक्रेते, पुरवठादार, मावा विक्रेते, पुरवठादार आपला खूप मोठा गोरखधंदा या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे. याच्यावर शासनाची नजर आहेत का नाही, आम्हाला अशी संशय या ठिकाणी व्यक्त होत आहे. कारण महाराष्ट्र प्रतिबंधक गुटखा अधिनियम अंतर्गत ज्या पद्धतीने राज्यात गुटखा बंदी आहे, परंतु सोलापूर शहरामध्ये कुठेही गुटखा बंदी दिसून येत नाही. कारण यामध्ये काही अधिकाऱ्यांचा यांच्या सोबत संगनमत आहे, अशी मला या ठिकाणी आता शंका लागलेली आहे. येणाऱ्या काळात तात्काळ या विषयावर जे आम्ही मागणी केली आहे, सोलापूर शहरातील गुटखा विक्रेते, गुटखा पुरवठादार, मावा विक्रेते, सुगंधी तंबाखू विक्रेते यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात हे आंदोलन तीव्र करणार आहे. मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.